नमस्कार, मी डॉक्टर मनाली देशपांडे आयुर्वेदमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की केस गळण्याची कारणे काय आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की केस गळत असतील तर त्यावर आपल्याला काय उपाय करता येतील किंवा आहारात आपण कुठल्या घटकांचा समावेश करू शकतो की ज्यामुळे केसांचं आरोग्य चांगलं राहील, याबद्दलची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। जसं एखाद्या झाडाची वाढ ही नुसतं वर फांद्यांना किंवा पानांवर पाणी फवारून होत नाही, तर त्याच्या मुळाशी आपल्याला खत किंवा पाणी घालायला लागतं, तरच ते झाड खूप चांगल्या प्रकारे वाढतं। तसंच काहीसं केसांचं आहे। केसांना नुसतंच आपण वरवर एखादं चांगलं तेल किंवा लेप लावून त्याचा फारसा फायदा होत नाही, तर त्यासाठी आपल्याला अस्थिधातूवर काम करणं खूप महत्त्वाचं असतं। त्यानंतर मग बाहेरून जे काही अप्लाय करायचं ते आपण करू शकतो। तर त्यासाठी आपला आहार चांगला असणं खूप महत्त्वाचं आहे। आपल्या आहारामध्ये जर अतिरिक्त प्रमाणात मसालेदार किंवा पित्त वाढवणारे पदार्थ असतील तर ते केसांना आपल्या अपायकारक आहे। म्हणजे त्यातून आपलं पित्त वाढतं आणि उष्णता वाढते आणि त्यातून केस गळणे किंवा केस पांढरे होणे हे लक्षण दिसतात। त्यामुळे आहारातले अति मसालेदार पदार्थ, लोणचं, पापड असे खारट किंवा खारवलेले जे पदार्थ असतात ते शक्यतो टाळा। म्हणजे लवण हा जो रस आहे षड्रसातला तो थोडासा कमी घ्या, म्हणजे वरून मीठ घ्यायचं शक्यतो टाळा। त्याचबरोबर फास्ट फूड, भेळ, पाणीपुरी सारखे पदार्थ शक्यतो टाळा। याचबरोबर आपल्या आहारात आपल्याला जास्तीत जास्त तुपाचा वापर करायचा आहे। आपल्या मध्ये आपल्याला दूध घ्यायचंय, त्याचबरोबर लोणी तुम्ही घेऊ शकता। तसेच स्वयंपाक करताना जास्तीत जास्त खोबऱ्याचा वापर करा, म्हणजे खोबऱ्याचा किस आपण जास्तीत जास्त आपल्या भाज्यांमध्ये किंवा आमटीमध्ये वापरू शकतो। यांनी केसांचं आरोग्य चांगलं राहतं। याचबरोबर आपण आमटीमध्ये किंवा भाजीमध्ये कढीपत्त्याचा वापर करू शकतो। कढीपत्ता वाळवून त्याची जर पावडर केली मिक्सरमध्ये आणि ती जर आपण आमटीमध्ये आणि भाजीमध्ये वापरली तर ती आपल्या पोटात चांगल्या प्रकारे जाईल आणि त्याचा आपल्याला चांगला फायदा होईल। त्याचबरोबर आपण वरण करताना ज्यावेळी तूर आणि मुगाची डाळ लावतो त्यामध्ये एखाद्या चमचा जर मेथ्या आपण घातल्या तर त्याने देखील आपल्या केसांचं आरोग्य चांगलं राहायला मदत होते। आपण दुधातून खारीक पावडर घेऊ शकतो, कारण याचा अस्थिधातूवर चांगला परिणाम येतो। तसेच बदाम, अक्रोड हे देखील आपण आपल्या रोजच्या ह्याच्यामध्ये ठेवू शकतो खाण्यामध्ये। तसेच जर ज्यावेळी आवळा आपल्याला बाजारात उपलब्ध असतो त्यावेळी रोज एक आवळा खाल्ला तर आपल्याला व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळतं आणि त्याने केसांचं आरोग्य देखील खूप चांगलं राहतं। पण ज्यावेळी आपल्याला आवळा मिळत नाही ताजा, त्यावेळी आपण आवळ्याचं चूर्ण वापरू शकतो। रोज एक अर्धा चमचा चूर्ण आपण जर आवळ्याचं घेतलं तर याने देखील आपल्या केसांना खूप चांगला फरक पडतो। हे झालं थोडंसं आहाराबद्दलचं। आता आपण बाहेरून जर केसांना अजिबात तेल लावत नसू तरी देखील केस खूप वृक्ष होतात, केसांमध्ये कोंडा होतो आणि ते गळण्याचं प्रमाण हे वाढतं। त्यासाठी रोज थोडं का होईना अगदी थोडंसं तेल आपण रोज आपल्या केसांच्या मुळाला रात्री झोपताना लावायचं। त्यामुळे ती सकाळपर्यंत बऱ्यापैकी केसांमध्ये मुरेल आणि केस अगदी चिपचिप होणार नाहीत। म्हणजे रोज अगदी थोड्या प्रमाणात तेल केसांना लावलं जातं। तसेच केस धुताना शक्यतो शॅम्पू किंवा केमिकल युक्त अशा कुठल्याही शॅम्पूचा वापर शक्यतो टाळा। त्याऐवजी शिकेकाई, रिठा, त्याचबरोबर कचोरा, आवळा, त्रिफळा चूर्ण यांचा वापर करून केस धुवा। शिकेकाई वापरताना ती शक्यतो रात्री भिजवा पाण्यामध्ये आणि वरचं जे पाणी आहे त्याने फक्त केस धुवा, म्हणजे शिकेकाई केसामध्ये अडकणार नाही आणि केस अजून गळणार नाही। अशा पद्धतीने शिकेकाई वापरली तर त्याचा चांगला परिणाम आपल्या केसांवर येतो। याचबरोबर केसांमध्ये जर कोंडा झाला असेल तर आपल्याला कडुलिंबाच्या पानांच्या रसाचा देखील वापर आपल्याला करता येतो। तो रस आपण आपल्या स्काल्पला म्हणजे आपल्या केसांच्या मुळाशी लावला तर कोंडा कमी होण्यास मदत होते। तसेच लिंबाचा रस देखील आपण लावू शकतो, दही लावू शकतो, ताक लावू शकतो आणि त्यानंतर आपण केस धुवू शकतो। याने केसांतला कोंडा जाण्यास खूप चांगल्या प्रकारे मदत होते आणि त्याने केस गळायची देखील कमी होते। संत्र्याच्या सालीची पावडर ही देखील आपण लावू शकतो। तसेच कोरफड आपण केसांना लावू शकतो आणि त्यानंतर केस धुवू शकतो। याने देखील केसातला कोंडा जातो आणि केस गळण्याचं प्रमाण हे कमी होतं। त्याचबरोबर माखा, आवळा किंवा कोरफड, मेथ्या, वडाच्या ज्या पारंब्या असतात यांनी सिद्ध केलेले तेल हे शक्यतो केसांना लावा। याने केस गळायचं प्रमाण चांगल्या प्रकारे कमी होतं। तसेच कुठल्या आजारामुळे जर आपले केस गळता नाही येत ना हे शक्यतो बघून घ्या।
तसेच मागच्या व्हिडिओमध्ये जी कारणे सांगितली त्यामध्ये आपण बसतोय का किंवा त्यातली कुठली कारणे आपल्या दैनंदिन रुटीनमध्ये येत आहेत का हे बघून घ्या. कारण आयुर्वेदामध्ये निदान परिवर्जन ही चिकित्सा आधी सांगितलेली आहे. म्हणजे ज्या कारणामुळे रोग होतो ती कारणे शक्यतो पहिल्यांदा टाळायची आणि नंतर मग औषधं असं साधारण आहे. त्यामुळे फक्त वरवर उपाय केसांना करण्यापेक्षा आतून अस्थिधातू कसा चांगला होईल हे जरा जास्त बघितलं पाहिजे, जेणेकरून आपले केस हे आतून चांगले होतील आणि मगच ते आपल्याला बाहेरून देखील छान दिसतील. एकंदरीत आपल्या रोजच्या आहारात आपल्याला ओलं खोबरं, सुकं खोबरं, मेथ्या याचबरोबर कढीपत्ता यांचा वापर जास्त करायचा आहे. तसेच रोजच्या रुटीनमध्ये आपल्याला बदाम, अक्रोड, खारीक पावडर यांचं सेवन करायचंय. तसेच दूध आणि लोणी यांचं प्रमाण वाढवायचंय. त्याचबरोबर तूप भरपूर प्रमाणात आहारात घ्यायचंय. तसेच आवळा मिळाला, ओला आवळा तर तो घ्यायचाय किंवा आवळ्याचं चूर्ण घ्यायचंय. तसेच जर जमलं तर संत्री किंवा मोसंबी ही फळं देखील आपल्याला खायची. या सगळ्यांमुळे आपला अस्थिधातू चांगला राहील, आपल्याला व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळेल आणि आपल्या केसांचं आरोग्य चांगलं राहील. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा. परत भेटूया एका नवीन आणि शास्त्रोक्त माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.